मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण बिझनेस फायनान्स या पेपरमधील चॅप्टर नंबर जो 3 आहे त्या चॅप्टर नंबर 3 मधील एक महत्त्वाचा घटक दॅट इज डिव्हिडंड डिसिजन्स ऑर डिव्हिडंड पॉलिसीज म्हणजे लाभांश निर्णय किंवा लाभांश धोरण या संकल्पनेवर चर्चा सुरू करणार आहोत. तर डिव्हिडंड पॉलिसीज किंवा डिव्हिडंड डिसिजन्स म्हणजे नेमकं काय आहे त्याविषयी प्रथम आपण डिस्कशन करूया. सो व्हॉट इज डिव्हिडंड पॉलिसी? सो डिव्हिडंड पॉलिसीज इन्व्हॉल्व द डिसिजन्स वेदर नंबर 1 to retain earnings for capital investment and other purposes, or number 2 to distribute earnings in the form of dividend among shareholders. Number 3 to retain some earning and to distribute remaining earning to shareholders. So काय आहे डिव्हिडंड पॉलिसी किंवा डिव्हिडंड डिसिजन्स? तर सर्वसाधारणपणे या 3 मुद्द्यांच्या अनुषंगानं या पॉलिसीज किंवा डिसिजन्स काय करायचे असतात, कंपनीला घ्यायचे असतात. तर पहिला मुद्दा काय आहे? टू रिटेन अर्निंग फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. इथं रिटेन अर्निंग याचा अर्थ काय? रिटेन म्हणजे राखून ठेवणे. अर्निंग याचा अर्थ काय? व्यवसाय संस्थेचा जो नेट प्रॉफिट आहे त्या नेट प्रॉफिटपैकी काही भाग, नेट प्रॉफिटपैकी जो प्रॉफिट तुम्ही व्यवसाय संस्थेमध्येच रिटेन करणार आहात, ठेवणार आहात. कशासाठी? फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे व्यवसाय संस्थेची जी भांडवलाची गरज आहे ती भांडवलाची गरज भागवण्यासाठी व्यवसाय संस्थेचा नफाच जर तुम्ही इथं वापरणार आहात किंवा अदर पर्पजेस म्हणजे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट काय किंवा याच्या व्यतिरिक्त आणि काही कारणासाठी जर व्यवसाय संस्थेमधील अर्निंग तुम्ही ठेवून घेणार असाल तर या अनुषंगानं निर्णय हा एक पहिला ऑप्शन असतो की व्यवसाय संस्थेचा सगळाच अर्निंग व्यवसाय संस्थेमध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणून किंवा अदर पर्पजेससाठी काय करायचं? राखून ठेवायचं या अनुषंगानं. त्यानंतर 2 टू डिस्ट्रीब्यूट अर्निंग इन द फॉर्म ऑफ डिव्हिडंड अमंग शेअरहोल्डर. किंवा दुसरा ऑप्शन काय असतो की हे जे अर्निंग आहे ते रिटेन करण्याच्या ऐवजी काय करायचं? डिस्ट्रीब्यूट करायचं. कुणाला हे डिस्ट्रीब्यूट करायचं, कुणाला याचं वितरण करायचं? इन द फॉर्म ऑफ डिव्हिडंड अमंग शेअरहोल्डर म्हणजे नफ्याच्या स्वरूपात म्हणजे लाभांशाच्या स्वरूपात जे शेअर होल्डर्स आहेत या शेअर होल्डरना त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं. हा एक पर्याय, हा एक ऑप्शन किंवा या अनुषंगानं व्यवसाय संस्थेला निर्णय घ्यावा लागतो. किंवा 3 नंबर टू रिटेन सम अर्निंग अँड डिस्ट्रीब्यूट रिमेनिंग अर्निंग टू शेअर होल्डर. त्यानंतर तिसरा एक ऑप्शन असतो तो म्हणजे रिटेन सम अर्निंग म्हणजे काही भाग व्यवसाय संस्थेत राखून ठेवायचा आणि काही भाग काय करायचा? जे भागधारक आहेत त्यांना काय करायचा? डिस्ट्रीब्यूट करायचा. म्हणजे डिव्हिडंड पॉलिसीमध्ये निर्णय जे आहेत ते कशाच्या अनुषंगाने घ्यायचे असतात? अर्निंग एकतर तुम्ही व्यवसाय संस्थेमध्ये फुल्ली रिइन्व्हेस्ट करू शकता कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणून. दुसरा, सगळं अर्निंग तुम्ही शेअर होल्डरना ॲज अ डिव्हिडंड म्हणून डिस्ट्रीब्यूट करू शकता. किंवा तिसरा, काही अर्निंग म्हणजे काही जो उत्पन्नाचा भाग आहे तो रिटेन करायचा म्हणजे राखून ठेवायचा व्यवसाय संस्थेत आणि काही भाग काय करायचा? व्यवसाय संस्थेनं डिस्ट्रीब्युशन म्हणून डिव्हिडंड म्हणून काय करायचं? डिस्ट्रीब्यूट करायचा. तर या अनुषंगाने जे निर्णय घ्यायचे असतात त्याचा समावेश कशामध्ये होत असतो? डिव्हिडंड पॉलिसीमध्ये इथं होत असतो. आणि सहसा कंपन्या पहिला ऑप्शन दुसरा ऑप्शन पेक्षा तिसऱ्या ऑप्शनलाच काय करत असतात? प्राधान्य देत असतात. काही अर्निंग व्यवसाय संस्थेमध्ये राखून ठेवायचं आणि काही अर्निंग काय करायचं? ॲज अ डिव्हिडंड म्हणून डिस्ट्रीब्यूट करायचं. तर या अनुषंगानं काय असते? ही डिव्हिडंडची पॉलिसी असते किंवा या अनुषंगाने जे निर्णय घ्यायचे असतात या अनुषंगानं जो विचार करायचा असतो टॉप लेवल मॅनेजमेंटला त्याचा संबंध कशाशी आहे? या डिव्हिडंड पॉलिसीची आहे म्हणजे लाभांश धोरणाशी आहे. तर प्रथम आपण आता काय करूया? ही कन्सेप्ट जी आहे डिव्हिडंडची ते आपण समजून घेऊया. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिव्हिडंड म्हणजे लाभांश म्हणजे नेमकं काय? पहा, डिव्हिडंड रेफर्स टू द बिझनेस कन्सर्न नेट प्रॉफिट्स डिस्ट्रीब्युटेड अमंग द शेअर होल्डर्स. इट मे ऑल्सो बी टर्म्ड ॲज पार्ट ऑफ प्रॉफिट ऑफ बिझनेस कन्सर्न विच इज डिस्ट्रीब्युटेड अमंग द शेअर होल्डर्स. सिंपल कन्सेप्ट आहे. फायनान्शियल विद्यार्थी म्हणून ही कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. डिव्हिडंड काय? डिव्हिडंडचा संबंध रेफर्स टू द बिझनेस कन्सर्न म्हणजे साधारणपणे व्यवसाय संस्थेशी संबंधित ही संकल्पना आहे. इथं कंपनी व्यवसाय संघटन प्रकाराकडे विचारात घ्यायचा आहे. काय आहे? नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्युटेड अमंग द शेअर होल्डर म्हणजे जो व्यवसाय संस्थेचा नेट प्रॉफिट आहे. नेट प्रॉफिट म्हणजे काय? आफ्टर डिडक्शन ऑफ इंटरेस्ट, आफ्टर डिडक्शन ऑफ टॅक्स जो प्रॉफिट अवेलेबल असतो त्याला इथं नेट प्रॉफिट आपण म्हणू शकतो म्हटलं जातं. तर तो जो निव्वळ नफा आहे काय करायचा? डिस्ट्रीब्यूट करायचा.
वितरित करायचा अमंग शेअर होल्डर. म्हणजे जो नफा तुम्ही शेअर होल्डरमध्ये काय केलेला आहे, वितरित केलेला आहे, त्याचा संबंध किंवा त्याला इथं काय म्हटलं जातं, डिव्हिडंड असं म्हटलं जातं. इट मे ऑल्सो बी टर्म ॲज, अजून काय म्हटलं जाऊ शकतं, अजून कसं डिव्हिडंडचा अर्थ काढला जाऊ शकतो, ॲज द पार्ट ऑफ द प्रॉफिट ऑफ बिझनेस कन्सर्न, म्हणजे व्यवसाय संस्थेतील काही नफा विच इज डिस्ट्रीब्युटेड अमंग इट शेअर होल्डर. म्हणजे नफ्यातील जो भाग शेअर होल्डरना तुम्ही वाटलेला आहे तो जो नफा आहे त्याला इथं काय म्हटलं जातं, डिव्हिडंड असं म्हटलं जातं. ओके, एक डिव्हिडंडची आपण कन्सेप्ट बघूया. अकॉर्डिंग टू इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्सी ऑफ इंडिया ICAI, ओके, काय म्हणतं, डिव्हिडंड इज डिफाइन्ड ॲज अ डिस्ट्रीब्युशन टू शेअर होल्डर्स आउट ऑफ प्रॉफिट्स ऑर रिझर्व्स अवेलेबल फॉर दिस पर्पज. तो काय म्हटलेलं आहे त्यांनी, इथं वितरण करायचं आहे शेअर होल्डरना. कशाचं वितरण करायचं आहे, आउट ऑफ प्रॉफिट, म्हणजे व्यवसाय संस्थेला जो नफा होतो त्यातील काही भाग आउट ऑफ प्रॉफिट, किंवा व्यवसाय संस्थेचा जो रिझर्व्ह आहे, रिझर्व्ह फंड वगैरे असतील ती अमाऊंट, जो रिझर्व्ह आहे जो कोणासाठी अवेलेबल असतो किंवा कशासाठी अवेलेबल असतो, डिस्ट्रीब्युशन टू शेअर होल्डर, म्हणजे भागधारकांच्यासाठी जो नफा अवेलेबल आहे किंवा नफ्याचा भाग किंवा जो रिझर्व्ह अवेलेबल आहे किंवा त्यातील भाग जो तुम्ही शेअर होल्डरना डिस्ट्रीब्यूट केलेला आहे, वाटप केलेला आहे, त्याला इथं काय म्हटलं जात असतं, डिव्हिडंड असं म्हटलं जात असतं. म्हणजे थोडक्यात काय, गुंतवणुकीवर जो परतावा दिलेला आहे, खास करून भागधारकांच्या गुंतवणुकीवर जो नफ्याचा भाग व्यवसाय संस्था काय करत असते, वितरित करत असते, भागधारकांना देत असते, त्याला इथं काय म्हटलं जात असतं, डिव्हिडंड असं म्हटलं जात असतं किंवा लाभांश असं म्हटलं जात असतं. आता हे जे डिव्हिडंड आहेत किती प्रकारचे असतात, कशा स्वरूपात हा डिव्हिडंड दिला जाऊ शकतो. डिव्हिडंड मे बी डिस्ट्रीब्युटेड अमंग द शेअर होल्डर्स इन द फॉर्म ऑफ कॅश और स्टॉक. हेन्स कॅश डिव्हिडंड, स्टॉक डिव्हिडंड, बॉन्ड डिव्हिडंड आणि प्रॉपर्टी डिव्हिडंड हे 4 प्रकार आहेत. कशाचे, डिव्हिडंडचे. डिव्हिडंड याच्या स्वरूपात दिला जाऊ शकतो. ओके, आता प्रथम आपण बघूया कॅश डिव्हिडंड काय कन्सेप्ट आहे, कशाच्या स्वरूपात हा डिव्हिडंड असणार आहे. कॅश डिव्हिडंड म्हणजे रोख लाभांश. इफ द डिव्हिडंड इज पेड इन द फॉर्म ऑफ कॅश टू शेअर होल्डर्स इट इज कॉल्ड ॲज कॅश डिव्हिडंड. सिंपल कन्सेप्ट आहे, इन द फॉर्म ऑफ कॅश जर डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट होत असेल तर त्याला रोख लाभांश कॅश डिव्हिडंड असं म्हटलं जातं. इट इज पेड पिरियडिकली आउट ऑफ बिझनेस कन्सर्न, EAIT, दॅट इज अर्निंग आफ्टर इंटरेस्ट अँड टॅक्स. म्हणजे आफ्टर इंटरेस्ट अँड टॅक्स जे अर्निंग असतं त्यालाच नेट प्रॉफिट असं म्हटलं जातं. त्यामधून काय केलं जातं, एका पिरियडिकली म्हणजे तिमाही असेल, सहामाही असेल, वार्षिक असेल, सहसा वार्षिक स्वरूपात इथं आपण काय करायचा, विचार करायचा असतो. कॅश डिव्हिडंड्स आर कॉमन अँड पॉप्युलर टाईप फॉलोड बाय मेजॉरिटी ऑफ बिझनेस कन्सर्न. म्हणजे बहुतांश हा कॅश डिव्हिडंड काय केला जात असतो, जास्तीत जास्त व्यवसाय संस्थाद्वारे इथं वाटला जात असतं. जनरली जे शेअर होल्डर्स असतात हे कॅश डिव्हिडंडमध्येच काय असतात, इंटरेस्टेड असतात. ओके, देन स्टॉक डिव्हिडंड. इथं स्टॉकची कन्सेप्ट समजून घ्या. ओके, स्टॉक डिव्हिडंड इज पेड इन द फॉर्म ऑफ कंपनी स्टॉक ड्यू टू रेझिंग फॉर मोर फायनान्स. अंडर दिस टाइप कॅश इज रिटेन्ड बाय बिझनेस कन्सर्न. स्टॉक डिव्हिडंड मे बी बोनस इश्यू. दिस issue is given only to existing shareholders of the business concern. What is the meaning of here? स्टॉक. स्टॉकचं मिनिंग इथे काय, आपल्या डोक्यात एक कन्सेप्ट आहे. स्टॉक म्हणलं की रॉ मटेरियलचा स्टॉक, फिनिश्ड गुड्स, अशा पद्धतीने आपण तो स्टॉकचा अर्थ लावतो. तसं विचारात घ्यायचं नाही. फायनान्समध्ये स्टॉकची संकल्पना आहे फुल्ली पेड अप शेअर कॅपिटल. म्हणजे व्यवसाय संस्थेचे जे फुल्ली पेड शेअर्स आहेत ते जनरली काय केले जातात, कंपनीमध्ये फुल्ली म्हणजे स्टॉकमध्ये कन्वर्ट केले जात असतात. ओके, म्हणजे फुल्ली पेड अप शेअर्स जनरली इट इज कॉल्ड ॲज स्टॉक. तर इन द फॉर्म ऑफ शेअर्स जो डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट केला जात असतो त्याला काय म्हटलं जातं, स्टॉक डिव्हिडंड. इन द फॉर्म ऑफ कंपनी स्टॉक ड्यू टू रेझिंग ऑफ मोर फायनान्स. म्हणजे जास्तीचा जर निधी व्यवसाय संस्थेला आवश्यक असेल, जर आउटसाइडर्सचा इथं उपयोग करायचा नसेल, म्हणजे नवीन इश्यू शेअर्स करणे असेल, बॉन्ड इश्यू करणं असेल, बँकेमधून कर्ज घेणं असेल, याच्यापेक्षा काय केलं जात असतं, व्यवसाय संस्थेचा जो नफाच आहे तो काय केला जातो, इथं भांडवल म्हणून वापरला जात असतो. म्हणजे थोडक्यात काय, नफ्याचं रूपांतर इथं शेअर्समध्ये केलं जात असतं. म्हणजे थोडक्यात काय, जे शेअर्स दिले जात असतात त्याला ते काय म्हटलं जातं, बोनस शेअर्स असं म्हटलं जातं. अंडर दिस टाईप कॅश इज रिटर्न बाय द बिझनेस कन्सर्न. म्हणजे रोख रक्कम जी आहे ती व्यवसाय संस्थेमध्येच राहत असते. म्हणजे रोख स्वरूपात डिव्हिडंड देण्याची काहीच गरज नाही. स्टॉक डिव्हिडंड मे बी बोनस इश्यू. म्हणजे थोडक्यात काय, स्टॉक डिव्हिडंड म्हणजे एक प्रकारचा काय असतो, बोनस शेअर इश्यूचाच हा प्रकार असतो. दिस इश्यू इज गिवन ओनली टू द एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स ऑफ द बिझनेस कन्सर्न. म्हणजे जे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स आहेत त्यांना नफा देण्याच्या ऐवजी, रोख स्वरूपात नफा देण्याच्या ऐवजी त्यांना कंपनीचे काय केले जातात, इक्विटी शेअर्स इथं दिले जात असतात. म्हणजे नफ्याचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, भाग भांडवलामध्ये केलं जात असतं. त्याला इथं काय म्हटलं जातं, स्टॉक डिव्हिडंड असं म्हटलं जात असतं. देन बॉन्ड डिव्हिडंड. ओके, बॉन्ड डिव्हिडंड इज ऑल्सो नोन ॲज स्क्रिप्ट डिव्हिडंड. If the company does not have sufficient fund to pay cash dividend,
द कंपनी प्रॉमिस टू पे शेअर होल्डर ॲट अ फ्युचर स्पेसिफिक डेट विथ द हेल्प ऑफ इश्यू ऑफ बॉन्ड ऑर नोट्स. तर ही कन्सेप्ट काय पहा, इथं बॉन्ड डिव्हिडंडला इथं काय म्हटलं जातं, स्क्रिप्ट डिव्हिडंड असं म्हटलं जात असतं. कधी हा निर्णय घेतला जातो, इफ द कंपनी डज नॉट हॅव सफिशियंट फंड टू पे कॅश डिव्हिडंड. म्हणजे डिव्हिडंड देण्याइतपत रोखता जर नसेल, म्हणजे लिक्विडिटी पोझिशन जर ॲडव्हर्स असेल, नकारात्मक असेल किंवा लिक्विडिटी पोझिशन जर चांगली नसेल, तर अशा वेळा कंपनी काय करते, हे बॉन्ड डिव्हिडंड इश्यू करते. कशाच्या स्वरूपात असते, कसं स्वरूप असते याचं, द कंपनी प्रॉमिस टू पे शेअर होल्डर ॲट अ फ्युचर स्पेसिफिक डेट विथ द हेल्प ऑफ इश्यू ऑफ बॉन्ड. म्हणजे कंपनी काय करते, बॉन्ड इश्यू करते. एक प्रकारचे कर्ज रोखे असतात हे, स्पेसिफिक डेटला ते कंपनी काय करणार, इथं परत करणार. म्हणजे थोडक्यात काय, कंपनी डिव्हिडंडचं रूपांतर एक प्रकारे बॉन्डमध्ये करते, म्हणजे थोडक्यात कर्जामध्ये करते. आणि आफ्टर स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम हे जे बॉन्ड्स आहेत ते काय केले जातात, पुन्हा इथं कंपनी ॲक्सेप्ट करून, म्हणजे बॉन्डची जी अमाऊंट आहे ते शेअर होल्डरना काय करत असते, पेड करत असते. याचा एक फायदा काय असतो की इंटरेस्ट जो आहे या बॉन्डवरचा तो पण शेअर होल्डरना आफ्टर स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम काय होत असतो, कंपनी इथं देत असते. हा एक प्रकार बॉन्ड डिव्हिडंडचा आहे. म्हणजे थोडक्यात काय, यामध्ये डिव्हिडंड रोख न देता, शेअरमध्ये पण कन्वर्ट न करता बॉन्डमध्ये काय केले जातात, कर्ज रोख्यामध्ये कन्वर्ट केले जात असतात. आणि चौथा प्रकार आहे प्रॉपर्टी डिव्हिडंड, म्हणजे मालमत्तेच्या स्वरूपात लाभांश. प्रॉपर्टी डिव्हिडंड्स आर पेड इन द फॉर्म ऑफ सम असेट अदर दॅन कॅश. म्हणजे कॅशच्या ऐवजी काही मालमत्ता इथं काय केल्या जातात, दिल्या जात असतात. इट विल डिस्ट्रीब्युटेड अंडर द एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस. म्हणजे काही अपवादात्मक परिस्थितीमध्येच अशा स्वरूपाचा डिव्हिडंड दिला जात असतो. दिस टाईप ऑफ डिव्हिडंड इज नॉट पब्लिश्ड इन इंडिया. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, अशा स्वरूपाचा जो डिव्हिडंड आहे तो भारतामध्ये इथं डिक्लेअर केला जात नाही, दिला जात नाही. तर ही आहे डिव्हिडंडची संकल्पना. सिंपल आहे. इट इज अ अमाऊंट ऑफ प्रॉफिट विच इज डिस्ट्रीब्युटेड अमंग शेअर होल्डर्स. जनरली इट इज कॉल्ड ॲज डिव्हिडंड, किंवा मराठीमध्ये याला काय म्हटलं जातं, निव्वळ नफ्यातील जो भाग भागधारकांना कंपनी वितरित करते त्याला इथं काय म्हटलं जात असतं, लाभांश असं म्हटलं जात असतं. आता हे जे लाभांश धोरण आहे किंवा लाभांश जे निर्णय आहेत ते घेत असताना कोणत्या घटकांचा त्याच्यावर प्रभाव पडत असतो, कोणते घटक इथे विचारात घ्यावे लागत असतात. फॅक्टर्स अफेक्टिंग डिव्हिडंड पॉलिसी, म्हणजे लाभांश धोरणावर प्रभाव टाकणारे घटक. पहिला, स्टॅबिलिटी ऑफ अर्निंग, म्हणजे व्यवसाय संस्थेचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न किती स्थिर आहे. स्टॅबिलिटी म्हणजे काय, स्थिरता, उत्पन्नामधील स्थिरतेचा यामध्ये आपल्याला काय करायचा आहे, विचार करायचा आहे. ओके, पहा. The nature of business has important bearing on the dividend policy. Industrial units having stability of earning may formulate a more consistent dividend policy than those having uneven flow of income because they can predict easily their savings and earning. Usually, enterprises dealing in necessities suffer less from oscillating earning than those dealing in luxurious or fancy goods. Generally, ज्या व्यवसाय संस्थेमध्ये अर्निंग कन्सिस्टंट आहे, म्हणजे एका विशिष्ट दरानं व्यवसाय संस्थेला परतावा मिळतोय, नफा मिळतोय, अशा वेळेला काय केलं जात असतं, जी डिव्हिडंड पॉलिसी आहे, जनरली जे इंडस्ट्रियल युनिट्स आहेत हॅव्हिंग स्टॅबिलिटी ऑफ अर्निंग, म्हणजे ज्याचं उत्पन्न स्थिर आहे, एका विशिष्ट दरानं व्यवसाय संस्थेला रिटर्न मिळतोय, नफा होतोय, तर अशा वेळेला या व्यवसाय संस्था कशी डिव्हिडंड पॉलिसी ते फॉर्म्युलेट करतात, फॉर्म्युलेट अ मोर कन्सिस्टंट डिव्हिडंड पॉलिसी. म्हणजे एक कन्सिस्टंट डिव्हिडंड पॉलिसी, म्हणजे एका विशिष्ट दरानं कायम इथं डिव्हिडंड दिला जाईल अशा पद्धतीची जी पॉलिसी असते त्याला कन्सिस्टंट डिव्हिडंड पॉलिसी असं म्हटलं जातं. म्हणजे वर्षानुवर्षे ही डिव्हिडंड पॉलिसी काय केली जात असते, फॉलो केली जात असते. अँड देन दोज हॅव अनइव्हन फ्लो ऑफ इन्कम बिकॉज दे कॅन प्रिडिक्ट इझिली. म्हणजे थोडक्यात काय, जे अनइव्हन इन्कम इंडस्ट्रीज आहेत, म्हणजे ज्या व्यवसाय संस्थेचं उत्पन्न प्रेडिक्ट करता येत नाही, स्टेबल नाही, त्याच्या तुलनेनं ह्या स्टॅबिलिटी जर असेल तर डिव्हिडंडची पॉलिसी कन्सिस्ट करता येत असते. म्हणजे पहिला मुद्दा काय आहे की उत्पन्नामध्ये जर स्थिरता असेल तर डिव्हिडंड पॉलिसी कशी राखू शकता, तुम्ही कन्सिस्ट राखू शकता. एका विशिष्ट दरानं वर्षानुवर्ष तुम्ही ते डिव्हिडंड देऊ शकता. 2, एक्सटेंट ऑफ शेअर होल्डर्स शेअर डिस्ट्रीब्युशन. ओके, म्हणजे नफ्यापैकी किती भाग व्यवसाय संस्था काय करते, वितरित करते, करण्यास ती इच्छुक आहे त्या अर्थानं. एक्सटेंट, प्रमाण, डिस्ट्रीब्युशन, शेअर डिस्ट्रीब्युशन. Nature of ownership also affect the dividend decisions. Okay, the closely held company is likely to get the assent of shareholders for the suspension of dividend or for following a conservative dividend policy.
On the other hand, a company having a good number of shareholders widely distributed and forming low or medium income group would face a great difficulty in securing cash ascent because they will emphasize to distribute higher dividend. तर जे प्रमाण आहे, जे भाग वितरण झालेलं आहे व्यवसाय संस्थेचं, त्याच्या प्रमाणात किंवा त्याचा स्वरूप विचारात घेऊन इथं डिव्हिडंड पॉलिसी ठरवावी लागत असते. नेचर ऑफ ओनरशिप ऑल्सो, म्हणजे जी मालकी हक्काचं स्वरूप आहे त्याच्या आधारे इथं डिव्हिडंड पॉलिसी ठरवावी लागत असते, डिसिजन घ्यावे लागत असतात. अ क्लोजली हेल्ड कंपनी लायकली टू गेट असेंट ऑफ शेअर होल्डर, म्हणजे इथं विचार कशाचा करायचा आहे की शेअर होल्डरची संख्या कमी असेल, भले शेअर कॅपिटल जास्त इश्यू केले असेल पण संख्येनं जर शेअर होल्डर्स कमी असतील तर अशा वेळेला त्यांची मान्यता घेऊन डिव्हिडंड इथं सस्पेंड केला जाऊ शकतो. म्हणजे डिव्हिडंड न देता नफा व्यवसाय संस्थेत गुंतवला जाऊ शकतो किंवा कमी डिव्हिडंड व्यवसाय संस्थेच्या या शेअर होल्डरना व्यवसाय संस्था काय करू शकते, देण्याचा निर्णय घेऊ शकते. म्हणजे थोडक्यात काय, नंबर ऑफ शेअर्स होल्डर जर डिस्पर्स असतील, म्हणजे जास्त भूभागामध्ये पसरलेले असतील, संख्येनं जास्त असतील, तर यांची कन्सेंट घेणं, म्हणजे यांची मान्यता घेणं कमी डिव्हिडंडला किंवा डिव्हिडंड सस्पेन्शनला हे व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने काय असते तर अवघड असतं. त्यामुळं जे शेअर डिस्ट्रीब्युशन आहे, त्याचं जे वितरण आहे, त्याचं जे प्रमाण आहे, त्याच्या आधारे इथं डिव्हिडंडचे डिसिजन घेतले जात असतात. ओके. देन नीड्स फॉर ॲडिशनल कॅपिटल, म्हणजे व्यवसाय संस्थेला अधिकच्या भांडवलाची गरज कशी आहे, किती आहे, त्याच्या आधारे पण डिव्हिडंड पॉलिसी ठरवल्या जात असतात. कंपनीज रिटेन अ पार्ट ऑफ देअर प्रॉफिट्स फॉर स्ट्रेंथनिंग देअर फायनान्शियल पोझिशन. द इन्कम मे बी कन्झर्व फॉर meeting the increased requirement of working capital or future expansion. Some small companies usually find difficulties in raising finance for their needs of increased working capital for expansion programs. They have no other alternative use their flowback profits. Thus, such companies distribute dividend at low rate and retain a big part of profit. So, इथं जर व्यवसाय संस्थेला भविष्यामध्ये भांडवलाची गरज असेल, ते नीड द फ्युचर, म्हणजे थोडक्यात काय, व्यवसाय संस्थेला भविष्यात जर भांडवलाची गरज असेल तर अशा वेळेला व्यवसाय संस्था काय करत असते, फ्लो बॅक ऑफ प्रॉफिट. फ्लो बॅक ऑफ प्रॉफिट म्हणजेच काय, अर्निंग जे आहे ते काय करायचं, रिटर्न करायचं. म्हणजे व्यवसाय संस्थेमध्येच तो नफा काय करायचा, पुन्हा गुंतवावयाचा असतो. कशासाठी, जर व्यवसाय संस्थेला वर्किंग कॅपिटलची भविष्यात गरज भासू शकते किंवा जर फ्युचर एक्सपान्शन प्रोग्राम असतील, व्यवसाय संस्थेला भविष्यामध्ये आपला विकास करायचा असेल, तर अशा वेळेला नवीन कॅपिटल रेज करणं थोडी ही कॉम्प्लिकेटेड प्रोसेस असते, लगेच ते उपलब्ध होईल असं नसतं. म्हणून व्यवसाय संस्था हा नफा व्यवसाय संस्थेत राखून ठेवू शकते. मग असं जर करणार असेल तर ऑटोमॅटिक काय होत असतं, लो रेट ऑफ जो डिव्हिडंड आहे काय केला जातो, दिला जातो, आणि ऑटोमॅटिकली अँड रिटेन अ बिग पार्ट ऑफ प्रॉफिट, आणि व्यवसाय संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर नफा शिल्लक ठेवला जात असतो. म्हणजे अशा वेळेला काय होईल, डिव्हिडंड कमी असेल, रिटेन अर्निंग काय असेल, जास्त असेल. सुरुवातीला आपण पाहिलेलं आहे डिसिजन कशाच्या अनुषंगाने घ्यायचा आहे, डिव्हिडंड पॉलिसी म्हणजे हाऊ मच प्रॉफिट टू बी रिटेन, व्यवसाय संस्थेमध्ये नफा किती शिल्लक ठेवायचा, हाऊ मच प्रॉफिट टू बी डिस्ट्रीब्युटेड अमंग शेअर होल्डर, या अनुषंगाने आपल्याला काय करायचं, निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे जर भांडवलाची अधिक गरज असेल भविष्यात तर प्रॉफिट रिटेन करायचा, डिव्हिडंड काय असेल मग कमी असेल. देन ट्रेड सायकल, व्यापारी चक्रे. ओके. बिझनेस सायकल ऑल्सो एक्झरसाइज इन्फ्लुएन्स अपॉन डिव्हिडंड पॉलिसी. ओके. डिव्हिडंड पॉलिसी इज अडजस्टेड अकॉर्डिंग टू द बिझनेस ऑसिलेशन्स ड्युरिंग द बूम, म्हणजे तेजीमध्ये ड्युरिंग बूम prudent management creates food reserves for contingencies which follow inflationary period. Higher rate of dividend can be used as tool for marketing the securities in an otherwise distressed market. The financial solvency can be proved and maintained by the companies in dull years if the adequate reserve have been built up. So, जे ट्रेड सायकल्स आहेत, दोन सिच्युएशन्स असतात. एक बूम असतं म्हणजे तेजी, त्याचबरोबर काय असतं, एक जे डल इयर म्हणजे जी मंदीची परिस्थिती आहे, ही परिस्थिती व्यवसाय संस्थेला येऊ शकते. ड्युरिंग द बूम म्हणजे तेजीच्या परिस्थितीत काय केलं जातं, प्रुडंट मॅनेजमेंट क्रिएट्स फूड रिझर्व्स फॉर कॉन्टिंजन्सीज विच फॉलो द इन्फ्लॅशनरी पिरियड. म्हणजे जर तेजी असेल, महागाई असते, अशा वेळेला जे मॅनेजमेंट आहे काय करत असतं, क्रिएट फूड रिझर्व. ओके. हायर रेट्स ऑफ डिव्हिडंड कॅन बी युज्ड ॲज टूल फॉर मार्केटिंग द सिक्युरिटीज इन अँड अदरवाईज डिस्प्रेस्ड मार्केट. म्हणजे थोडक्यात काय, इन्फ्लॅशनरी पिरियडमध्ये सहसा डिव्हिडंड काय केला जात असतो, कमी दिला जात असतो. कोणत्या अर्थानं याचा इथं विचार करायचा आहे, मार्केट असतं व्यवसाय संस्थेच्या सिक्युरिटीजना, जे अशा वेळेला जो डिव्हिडंड आहे म्हणजे अशा वेळेला जो नफा आहे
इन्फ्लेशनरी पिरियड असतो, तो मोठ्या प्रमाणावर तेजी असते मार्केटमध्ये, अशा वेळेला पैशाची गरज असते, म्हणून रक्कम काय केली जाते, राखून ठेवली जात असते. आणि जे डिस्प्रेस्ड मार्केट आहे किंवा जो डल पिरियड आहे, यामध्ये गुंतवणूकदारांना अट्रॅक्ट करण्यासाठी काय केलं जात असतं, जो डिव्हिडंड आहे तो डिव्हिडंड काय केला जातो असतो, जास्त दिला जात असतो. देन गव्हर्नमेंट पॉलिसीज. द अर्निंग कॅपॅसिटी ऑफ एंटरप्राइज इज वाइडली अफेक्टेड बाय द चेंज इन फिस्कल, इंडस्ट्रियल, लेबर कंट्रोल अँड अदर गव्हर्नमेंट पॉलिसीज. Sometimes government restricts the distribution of dividend beyond a certain percentage in a particular industry or in all spheres of business activity, as was done in emergency. The dividend policy has to be modified or formulated accordingly in those enterprises. So, the government policies ज्या आहेत त्याच्या आधारे इथं डिव्हिडंडचे डिसिजन घेतले जात असतात. The earning capacity of enterprise is widely affected by the changes in fiscal. म्हणजे गव्हर्नमेंटच्या जर पॉलिसी बदलल्या, कशा फिस्कल पॉलिसी असतील, इंडस्ट्रियल, लेबर कंट्रोल अँड अदर गव्हर्नमेंट पॉलिसी जशा बदलतील, ऑटोमॅटिक जे अर्निंग कॅपॅसिटी आहे व्यवसाय संस्थेची पण काय होत असते, बदलत असते. समटाइम्स गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्ट द डिस्ट्रीब्युशन ऑफ डिव्हिडंड बियॉन्ड अ सर्टन पर्सेंटेज. काही वेळेला सरकार सुद्धा एका विशिष्ट पर्सेंटेजपेक्षा जास्त डिव्हिडंड देऊ नये, म्हणजे एक विशिष्ट डिव्हिडंडची मर्यादा गव्हर्नमेंट काय करू शकते तर घालू शकतं. ओके, तर काय करायचं आहे अशा वेळेला, इन अ पर्टिक्युलर इंडस्ट्री ऑर इन स्पेअर्स ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटी वॉज डन इन इमर्जन्सी. हे निर्णय कधी घेतले जातात गव्हर्नमेंट मार्फत, इन इमर्जन्सी सिच्युएशन किंवा काही स्पेसिफिक इंडस्ट्रीमध्ये असे जे रिस्ट्रिक्शन्स आहेत ते गव्हर्नमेंट काय करत असतं, घालत असतं. अशा इंडस्ट्रीमधल्या व्यवसाय संस्थेला ते जे गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन्स आहेत त्या ऍक्सेप्ट कराव्या लागत असतात आणि त्याला विचारात घेऊनच डिव्हिडंड डिसिजन्स घ्यावयाचे असतात. द डिव्हिडंड पॉलिसी हॅज टू बी मॉडिफाईड ऑर फॉर्म्युलेटेड अकॉर्डिंगली इन दोज एंटरप्राइज. मग अशा वेळेला गव्हर्नमेंटनं जे रिस्ट्रिक्शन्स घातलेले आहेत त्याच्या अनुषंगानं पॉलिसीज मॉडिफाय कराव्या लागत असतात. देन जे टॅक्सेशन पॉलिसी आहे, हाय टॅक्सेशन रिड्यूस द अर्निंग ऑफ द कंपनीज अँड कॉन्सिक्वेंटली द रेट ऑफ डिव्हिडंड इज लोअर डाऊन. ओके, समटाइम्स गव्हर्नमेंट लेवीज डिव्हिडंड टॅक्स of distribution of dividend beyond a certain limit. It also affect capital formulation. In India, dividends beyond 10% of paid up capital are subject to dividend tax at 7.5%. So, जे टॅक्स पॉलिसी आहेत गव्हर्नमेंटच्या त्याचा सुद्धा या डिव्हिडंड पॉलिसीवर परिणाम होत असतो. कसं आहे, जर टॅक्स जास्त असेल, हाय टॅक्सेशन असेल, ऑटोमॅटिकली अर्निंग काय होत असतं, रिड्यूस होत असतं कंपन्यांचं, आणि ऑटोमॅटिकली रेट ऑफ डिव्हिडंड जो आहे तो काय होत असतो, खाली येत असतो. म्हणजे टॅक्स जास्त असेल, टॅक्स जास्त जातो, ऑटोमॅटिक नफा कमी होतो, अर्निंग कमी होतं, मग डिव्हिडंड सुद्धा काय होईल, कमी होईल. काही वेळेला गव्हर्नमेंट काय करतं, असं समटाइम गव्हर्नमेंट लेवीज डिव्हिडंड टॅक्स डिस्ट्रीब्युशन ऑफ डिव्हिडंड, म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ डिव्हिडंडवर सुद्धा गव्हर्नमेंट काय करतं, टॅक्स इम्पोज करत असतं. मग अशा वेळेला डिव्हिडंड पण डिस्ट्रीब्यूट करायचा आणि त्याच्यावर टॅक्स पण पेड करायचा, हे कंपनीवर एक फायनान्शियल बर्डन त्यामुळं येत असतं. म्हणजे एका लिमिटच्या वर जर डिव्हिडंड दिला जात असेल तर त्याच्यावर काय केला जात असतो, डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स जो आहे तो गव्हर्नमेंट काय करत असतं, लेवी करत असतं, आकारत असतो. इट ऑल्सो अफेक्ट्स द कॅपिटल फॉर्मेशन. ओके, इन इंडिया काय आहे रियालिटी सिच्युएशन, काय डिव्हिडंड बियॉन्ड 10% ऑफ पेड अप कॅपिटल. जर 10% ऑफ पेड अप कॅपिटल जर अमाऊंट असेल डिव्हिडंडची, म्हणजे नफाची तुम्ही वितरित करता, तो नफा जर 10% ऑफ पेड अप कॅपिटलच्या 10% पेक्षा जास्त असेल तर डिव्हिडंड टॅक्स किती द्यावा लागत असतो, 7.5% द्यावा लागत असतो. देन ज्या लिगल रिक्वायरमेंट आहेत, कायदेशीर बाबी ज्या आहेत त्याचा पण इथे विचार करायचा आहे. इन डिसाइडिंग ऑन द डिव्हिडंड द डायरेक्टर्स टेक द लिगल रिक्वायरमेंट्स into consideration. In order to protect the interest of creditors and outsiders, the Companies Act 1956 prescribed certain guidelines in respect of the distribution of payment of dividend. Moreover, a company is required to provide for depreciation on its fixed asset and tangible assets before declaring dividend on its shares. It proposed that dividend should not be distributed out of capital in any case. Likewise, contractual obligations should also be fulfilled. For example, payment of dividend on preference share in priority over ordinary dividend. ज्या लिगल रिक्वायरमेंट आहेत, लिगल रिक्वायरमेंट काय, पहिलं लिगल रिक्वायरमेंट काय असते, कंपनी ऍक्टमध्ये हे जे क्रेडिटर्स आहेत त्यांचं जे इंटरेस्ट आहे, त्यांचं जे हित आहे ते पहिल्यांदा काय केलं जातं, प्रोटेक्ट केलं जात असतं. त्यामुळे डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट करत असताना हे क्रेडिटरचं जे इंटरेस्ट आहे, म्हणजे इंटरेस्ट कोणत्या अर्थानं, व्याज या अर्थानं नाही, हित यामध्ये जपलं गेलं पाहिजे. त्यानंतर जे फिक्स्ड अँड टँजिबल असेट्स आहेत त्याच्यावर डेप्रिशिएशन जे आहे ते डेप्रिशिएशन काय केलं गेलं पाहिजे, चार्ज केलं पाहिजे. म्हणजे बिफोर डिक्लेअरिंग डिव्हिडंड ऑन शेअर्स डेप्रिशिएशन जे आहे ते फिक्स आणि टँजिबल असेटवर चार्ज केलेलं असलं पाहिजे. त्यानंतर आउट ऑफ कॅपिटल म्हणजे भांडवलामधून डिव्हिडंड देता येत नाही, ही एक लिगल रिक्वायरमेंट आहे. ॲज वेल ॲज जे कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन्स आहेत, हे
कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन सुद्धा कंपनीने काय केले पाहिजे, फुलफिल केले पाहिजे. कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन फॉर एक्झाम्पल काय, प्रेफरन्स शेअरचे डिव्हिडंड दिल्याशिवाय इक्विटी शेअरवर डिव्हिडंड डिक्लेअर करता येणार नाही. म्हणजे जे काय कंपनीनं करार करून काही ज्या जबाबदाऱ्या निर्माण केलेल्या आहेत त्या अगोदर पेड केल्या पाहिजे, तर त्यानंतर डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट केला पाहिजे. अशा काही बाबी या लिगल रिक्वायरमेंटमध्ये विचारात घेतल्या जात असतात. देन रेग्युलॅरिटी अँड स्टॅबिलिटी इन डिव्हिडंड पेमेंट. ओके, नियमितता जी आहे किंवा स्थिरता जी आहे डिव्हिडंड पेमेंट, याचा सुद्धा प्रभाव डिव्हिडंड पॉलिसीवर डिसिजनवर होत असतो. डिव्हिडंड शुड बी पेड रेग्युलरली बिकॉज each investor is interested in the regular payment of dividend. The management should, in spite of regular payment of dividend, consider that the rate of dividend should be all the most constant. For this purpose, sometimes companies maintain dividend equalization fund. So, एक नियमितता आणि स्थिरता डिव्हिडंड पेमेंटमध्ये असणं गरजेचं असतं. जनरली काय, डिव्हिडंड शुड बी पेड रेग्युलरली बिकॉज इच इन्व्हेस्टर इंटरेस्टेड इन रेग्युलर पेमेंट ऑफ डिव्हिडंड. म्हणजे जो इन्व्हेस्टर आहे, शेअर होल्डर आहे, रेग्युलर पेमेंट ऑफ डिव्हिडंडमध्ये इंटरेस्टेड असतो. त्यामुळे कंपनीनं काय केलं पाहिजे, जो डिव्हिडंड आहे तो रेग्युलरली पेड केला गेला पाहिजे, हे कंपनीला गरजेचं असतं. ओके, द मॅनेजमेंट शुड इन्स्पायर रेग्युलर पेमेंट ऑफ डिव्हिडंड, कन्सिडर दॅट द रेट ऑफ डिव्हिडंड शुड बी ऑल द मोस्ट कॉन्स्टंट. म्हणजे इथं रेग्युलर पण डिव्हिडंड द्यायचा आहे आणि जो रेट ऑफ डिव्हिडंड आहे तो सुद्धा एक जो कॉन्स्टंट आहे तो मेंटेन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ओके, म्हणजे एखाद्या वर्षी 10% द्यायचा, एखाद्या वर्षी 11% द्यायचा, एखाद्या वर्षी 9% द्यायचा. म्हणजे हे जे फ्लक्च्युएशन आहे रेट ऑफ डिव्हिडंड मधलं ते अवॉइड करण्याचा प्रयत्न मॅनेजमेंटनं करणं गरजेचं असतं. कॉन्स्टंट रेटनं आणि रेग्युलर इथं काय केला गेला पाहिजे, डिव्हिडंड दिला पाहिजे. हा एक महत्वाचा घटक असतो. म्हणजे रेग्युलॅरिटी ॲज वेल ॲज रेट ऑफ डिव्हिडंड स्टेबल असणं गरजेचं आहे, कॉन्स्टंट असणं गरजेचं असतं. त्यामध्ये हे जे इन्व्हेस्टर काय असतात तिथं इंटरेस्टेड असतात. त्यासाठी व्यवसाय संस्था काय करतात, काय करू शकतात, फॉर दिस पर्पजेस समटाइम्स कंपनीज मेंटेन डिव्हिडंड इक्वलायझेशन फंड. मग त्यासाठी कंपन्या काय करतात, हा जो डिव्हिडंड इक्वलायझेशन फंड आहे तो डिव्हिडंड इक्वलायझेशन फंड इथे काय करतात, क्रिएट करतात, तयार करत असतात. तर अशा काही 5 ते 7 बाबी इथं व्यवसाय संस्थेला काय करायच्या असतात, इथं डिव्हिडंड डिसिजन्स किंवा डिव्हिडंड पॉलिसीज फॉर्म्युलेट करत असताना विचारात घ्याव्या लागत असतात.